नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। त्र्यंबकेश्वरमध्ये 2027-2028 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकास कामांना आता तीव्र विरोध होत आहे। आधी आमचा मोबदला द्या, मगच जमिनीला हात लावा असा ठाम पवित्रा घेत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। सिंचन विभागाकडून गोदावरी नदीवर 3 नवीन कुशावर्त व विस्तीर्ण घाट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र या आराखड्यानुसार नदीपात्रापेक्षा अधिक क्षेत्र सुपीक शेत जमिनीतून जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शेतकरी नेते पुरुषोत्तम कडलक यांनी आरोप केला की 30 मीटर ग्रीन बेल्ट व 24 मीटर रस्ता करताना कोणतेही कायदेशीर भूसंपादन झालेले नाही। मोबदला न देता जबरदस्तीने काम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला। श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत राममुनीजी यांनीही प्रशासकीय नियोजनावर सवाल उपस्थित करत 50 वर्षापासून सुरू असलेली अन्नछत्रे व धार्मिक स्थळे बाधित होत असल्याचे सांगितले। जुने घाट सांभाळले नाहीत, मग नवीन घाट कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचे शेतकरी उद्यापासून कायदेशीर परवानगी घेऊन साखळी उपोषण सुरू करणार असून मागण्या मान्य न झाल्यास प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा इशारा देण्यात आला आहे। कुंभमेळ्याचा विकास हवा असला तरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचा बळी देऊन होणारा विकास मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर। मग तेच सांगतो तुम्हाला कशाला ग्रीन बेल्ट आमच्या बापाचा आहे, ठीक आहे ना, ग्रीन बेल्ट आमच्या बापाचा आहे ना, खोटं नाही बोलले। मग तुम्ही म्हणले तो ग्रीन बेल्ट आहे ना, ऐका ना, ग्रीन बेल्ट अजून सरकारने ऍक्टवरच केलेलं नाही ना। मी काय म्हणतो, कुंभमेळा 2027-28 साठी महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला। गोदावरी नदीवरती त्र्यंबकच्या आत्ताच्या जुन्या कुशावर्तावरती साधूंना स्नानासाठी जागा कमी पडत असल्याने गोदावरी नदीला 3 कुशावर्त बांधण्याचं एक चांगलं डिझाईन, त्याचं प्रेझेंटेशन देखील सगळ्यांना दिलं। परंतु नदीपात्र हे कमीत कमी 14 मीटर आणि जास्तीत जास्त 20 मीटरचं आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये ग्रीन बेल्ट 30 मीटर आणि 24 मीटरचा रस्ता, ह्या जमिनींचं भूसंपादन झालेलं नसताना इरिगेशन डिपार्टमेंटने या ठिकाणी या घाटाचं तसंच कुशावर्ताचं काम सुरू केलेलं आहे। कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा समाधानकारक मोबदला न मिळालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही एक मोठं आंदोलन उभं करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। शासनाने आमचा मोबदला दिल्याशिवाय आणि तो समाधानकारक, जे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं समाधानकारक होईपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावं असा आमचा निर्णय झालेला आहे। आम्ही उद्यापासून रितसर परवानगी घेऊन संविधानिक पद्धतीने या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करणार आहोत। आमच्या सुपीक जमिनी दर कुंभमेळ्याला काही ना काही थोडं नुकसान आमचं होत असतं, परंतु एवढा मोठा जागतिक उत्सव इथं होणार असल्याने त्या उत्सवाला किंवा होणाऱ्या डेव्हलपमेंटला विरोध न करता शासनाने त्यांची कायदेशीर कारवाई पूर्ण करावी, आमचा मोबदला समाधानकारक त्या ठिकाणी द्यावा, सर्वांना विश्वासात घ्यावं आणि मगच हे काम सुरू करावं अशी विनंती आम्ही इरिगेशनचे अधिकारी इथले आलेले कॉन्ट्रॅक्टर यांना केलं। कृपया त्यांनी कुठल्याही पद्धतीने हे काम सुरू करू नये। हरिओम, मैं मुकामी महंत राममुनि श्री पंचायती अखाड़ा बड़ा उदासीन। ये जो सरकार ने सिंहस्थ कुंभ मेला 2027 की तैयारियों को लेकर ये जो भी कार्य शुरू किया है, पहली चीज हम लोग को नोटिस दिया और तुरंत कार्य शुरू कर दिया। अब वो ना तो हम किसी किसान से, किसी जिसकी भी जमीन जा रही है, किसी से कोई बात नहीं किया, और एक प्रकार से अगर देखा जाए तो इसको जबरदस्ती तौर कहा जाएगा। किसी से बिना बात किए, किसी से कोई किसी भी जमीन का, जगह जायदाद का हम ऐसे कैसे ले सकते हैं। फिर दूसरी बात है, हमारे पास महामंडलेश्वर गढ़, इसमें हमारी जो श्रीचंद घाट है, वहाँ पे जगह में हमको लग रहा है 50-60 साल से अपना अन्न क्षेत्र, इन सभी लोगों को पता है कि अपना अन्न क्षेत्र चलाते हैं। अगर आप हमारी वो जगह अधिग्रहण कर रहे हैं तो पहले हमको जगह देने का भी तो ये बताया कि हम अपने वो मंडलेश्वरों को कहाँ बसाएंगे। फिर आपने अभी 2015 से और कितना साल, 12 साल और हो गया है, छोटा सा घाट आप साफ नहीं रख सके
और आप 30 मीटर का घाट और बना करके हमारे सारे किसानों को भूमिहीन बना रहे हो, तो ये कहीं से कहीं तक गलत है। मैं इसका सरकार का भरपूर विरोध करता हूँ। सीएम साहब से अगर ये लोग ऐसे नहीं मान रहे हैं तो हम मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, और अगर ऐसे भी नहीं मान रहे हैं तो मैं स्टे लूंगा, जाके सुप्रीम कोर्ट जाऊंगा। यही मेरी विनती है कि अगर जगह अधिग्रहण करना है तो जो कायदा कानून है उस तरीके से किया जाए। बाद बाकी ये जबरदस्ती वाला काम, मैं इसका भरपूर विरोध करता हूँ। ये सभी किसान हमारे साथ में खड़े हैं, ये सभी लोग विरोध करते हैं। ये महाराष्ट्र शासन से मेरा निवेदन है कि पहले एक बार आएं, और मेरे हिसाब से तो स्वतः सीएम देवेंद्र फडणवीस को यहाँ आकर के पहले सारे किसानों से इसका जगह का समाधान करना चाहिए, उसके बाद में अपना काम चालू कराना चाहिए। ठीक है। मी रामदास साबाजी वारुणसे, त्र्यंबकेश्वर मधील एक शेतकरी आहे। आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींमधून शिहस्त कुंभमेळ्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते, नाले अशा अनेक प्रकारच्या योजना शासनाने करण्याचे ठरविलेले आहे। त्या योजना करताना शासनाने कुठल्याही शेतकऱ्याला वेळेवरती नोटीस द्यायला पाहिजे होती, त्यावेळेस नोटीस न देता काम सुरू करायच्या वेळेसच नोटिसा देऊन शेतकऱ्यांची सर्व धावपळ करून टाकलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना फक्त नोटीस होऊन ऑफिसला बोलवतात, वेगवेगळ्या टायमिंग देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या नोटिसा देतात आणि 3-4 प्रकारचे अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या भ्रमित करण्यासारखे झालेले आहे। शेतकऱ्यांचा मनाप्रमाणे शेतकऱ्यांची जमिनी विकण्याची कुठल्याही शेतकऱ्याची हे इच्छा नसताना जबरदस्ती ते जमीन शासनाच्या नियमाप्रमाणे शासन घेण्यास तयार असेल तर ते शेतकऱ्यांना मान्य नाही। कारण काय, शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याला जमीनच विकायची नाही त्याला कितीही पैसे देत असले तरी ती शेतकऱ्याची जमीन विकायची नसल्यामुळे ती शासन जर त्यांच्या काही कामासाठी जर अधिग्रहित करीत असेल तर त्या शेतकऱ्याचं समाधान होईल अशा पद्धतीची रक्कम त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। आणि त्याबद्दलची कुठलीही आम्ही अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी, ना जिल्हाधिकारी साहेब, ना तहसीलदार साहेब किंवा लघु पाटबंधारे खात्याच्या आम्हाला नोटीस आल्या, त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला त्याची माहिती दिलेली नाही। ते फक्त तुम्हाला योग्य मोबदला मिळेल एवढीच आम्हाला ते कायम सांगतात। त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांमध्ये किती पैसे मिळतील, काय मिळतील याची काही माहिती नसल्यामुळे आम्हाला ते करण्यासाठी शेवटी कुठल्याही प्रकारचा अवलंब हे करण्यासाठी आम्हाला उपोषणासारखा एक उपाय त्या ठिकाणी शासनाला वेठीस धरण्यासाठी आम्हाला करावा लागेल। कारण काय, कुठल्याही प्रकारचे अत्याचारिक प्रकार आमच्याकडून शेतकरी चांगल्या प्रकारचे शेतकरी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे काम करणाऱ्यांना मारहाण वगैरे अशा प्रकारच्या काही घटना किंवा जाळपोळ अशा प्रकारचे कृत्य करणं आम्हा शेतकऱ्यांना ते शोभणारं नाही। आमच्या गावाचा विकास होत असेल परंतु विकासाबरोबर शेतकऱ्यांचं जर समाधान होत नसेल तर तो विकास काय कामाचा बाहेर। त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा असं आमचं मत आहे। काही शेतकऱ्यांच्या खूप जमिनी जाऊ राहिलेल्या आहेत, त्या जमिनी गेल्यानंतर जमिनीत रस्ते होतील असं अधिकारी लोकांचं म्हणणं आहे। परंतु जमिनीत रस्ते झाल्यानंतर ज्या जमीन जातील त्या जमिनीच्या बाजूच्या जमिनीने वाढलेला भाव मिळेल हे जरी बरोबर असलं, परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं काय, तर त्यांचं मुलाबाळांचं काय, त्यांच्या पाठीमागे अनेक प्रकारचे कर्ज, अनेक प्रकारच्या शाळे शिक्षणासाठी लागणाऱ्या अनेक अडचणी येत असतात, घरगुती अडचणी असतात त्या। आणि आज नदीकाठची जमीन शेतकऱ्यांची संपूर्ण जे काम चालू केल्यामुळे नदीकाठचं जे घाण पाणी जायचं त्या सांडपाण्याचा वापर करून आमच्या जमिनींमध्ये विहिरी असताना विहिरींना पाणी पुरत होत नसल्यामुळे नदीचं सांडपाणी पिण्याच्या आपलं जे धरण बांधलेलं आहे गौतमी प्रकल्प त्या धरणात जात होतं, परंतु ते पाणी शेतकरी खराब पाणी शेतीसाठी उपसून घेऊन कसं तरी आमचा शेतकरी उदरनिर्वाह करीत होता आणि त्याच्यावरती पीक घेत होता। आज आपण प्रत्यक्ष येऊन पाहणी जर केली तर शेतामध्ये उभे पिकं जळून चाललेले आहेत, असे प्रकार घडलेले आहे। गव्हाला पाणी भरता येत नाही, उसाला पाणी भरता येत नाही। पुन्हा जे काम चालू झालेले आहे त्या कामामध्ये अनेक प्रकारचे झाडं वगैरे तोडफोड होऊ राहिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्षापूर्वी शासनाने नदीच्या काठाला ड्रेनेज लाईन पाणी बाहेर काढण्यासाठी एक मोठी किती कोटीची असेल तिचा आम्हाला अंदाज नाही, परंतु 50-60 कोटी रुपयाची जी पाईपलाईन केलेली आहे ड्रेनेज लाईन, ती संपूर्ण ड्रेनेज लाईन आत्ता
ज्या कॉन्ट्रॅक्टर काम करणाऱ्यांनी संपूर्ण ड्रेनेज लाईन तोडून टाकलेली आहे आणि असा जर पैसा शासनाचा जर वाया जात असेल आणि तो पैसा शेतकऱ्यांच्या पदरात जर पाडून शेतकऱ्यांचं समाधान होईल असं जर शासनाने केलं तर शासनाचे काय नुकसान आहे. म्हणून योग्य ते मोबदला शेतकऱ्यांना द्यावा. शासनाने सरकारी किमतीचा अजिबात शेतकऱ्यांपुढे विषय मांडू नये. शेतकऱ्यांचं समाधान होईल अशाच पद्धतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी तर शेतकरी समाधानानं बाकी काम करणाऱ्यांना काम करून देतील. नाहीतर शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी सदर कामाला विरोध करू राहिले आहे आणि कामं बंद करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी एकवटलेल्या कुठल्याही शेतकऱ्याचा असा विरोध नाही. एकमेकांमध्ये काम चालू ठेवा किंवा काही असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण काम आमचं समाधान होईपर्यंत समाधानाप्रमाणे मागणी मान्य शासनाने केल्याशिवाय हे काम करायचं नाही आणि सर्व शेतकरी त्या गोष्टीला तयार आहेत. त्याबद्दल सर्वांनी आमची मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी दखल घेऊन लवकरात लवकर 2-3 दिवसातच निर्णय देऊन आमचं समाधान करावं की अन्यथा आम्ही आमच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने जो आम्ही मार्ग अवलंबायचा आहे तो अवलंबण्यासाठी आम्ही तयार आहोत.